एकाचं नाव शहाजी. पण विठोजीरावांना मात्र 8 मुलं. आताचा कायदा बरा आहे, हम दोन हमारा एक. ऍक्सिडेंट गेलं पाणी पाजायला कोणी. जे कायदे सांभाळतात कोणते नाहीत हे आपल्याला कळायला. सरकारी नोकरी लागत नाही. टाकू दे ना टपरी, करू दे ना स्वतःचा बिझनेस, त्याला का नोकरी जाऊ द्या. विषय समाज प्रबोधन नंतर. 8 मुलं. मालोजी राजे मात्र इंदापूरच्या लढाईमध्ये धारातीर्थ पडले. निजामची चाकरी करण्यासाठी, निजाम जिवंत राहावा याच्यासाठी मरत मराठा माणूस, आगळा माणूस, पण मेला चाकरी करता. उमाबाई साहेब मात्र सती जाण्यासाठी निघाल्या. सती जायचा हा प्रयत्न त्यांनी केलाच. विठोजीराव समोर आले. वीर पुढे आला. आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी साहेब, आपण अशी 2 लेकरं सोडून जाऊ नये. चिमुकली सोन्यासारखी लेकरं, एकाचं वय 3 तर एकाचं 5. वहिनी साहेब, तुमच्यासाठी जसं तुमच्या कंकपाळावरचं कुंकू अलंकार, तसं आमच्यासाठी रणांगणात आयात अलंकार. आमचा काय भरोसा घेऊन बसलात? आज आहे उद्या नाही. वहिनी साहेब लेकरासाठी थांबावं. उमाबाई साहेब थांबल्या. लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. महाराज निजाम एवढा चालाक आणि एवढा हुशार, एवढा दूरदृष्टीचा आपल्याच सैनिकाचा बोलू लागला, ये मालोजी तो चलना गया, क्यों ना हम इसकी जहागिरी इसके बच्चे को दे. पराक्रमी निकला तर ठेवू, आणि असाच निकला तो कुचल देंगे पैरों के नीचे. उसमें क्या जल्दबाजी है? कुचल देंगे. 5 वर्षाचे शहाजीराजे 7,000चा फौज फटा त्यांच्या हाताखाली दिला. पण सगळी दिली 7. पहिल्या काळात 7-8 वर्षाचे 10 वर्षाच्या आतमध्ये लेकरं असताना लग्न होऊन जायचे. आता लग्न 40-50 वर्ष झाले तरी बापाला म्हणतात, मी थोडासा शेटल होतो, उसके बाद देखेंगे लग्न. चौघाच्या खांद्यावर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदखेड राजामध्ये एक राजा होता, ज्या राजाचं नाव होतं राजे लखोजी जाधव. सुंदर लक्ष्मी त्यांच्या कुशीमध्ये जन्माला आली होती. त्यांच्या रक्तातून जन्म घेऊन आली होती. त्या लक्ष्मीचं नाव होतं जिजाबाई. बर का ताई साहेब, आई साहेब, वहिनी साहेब, जरा सुनिये. जी म्हणजे जिवंतपणा, ज्या म्हणजे जाज्वल्यपणा, बा म्हणजे पाणीदारपणा, आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा. इज अ लॉंग फॉर्म. जिजाबाई विठ्ठला. नावात पराक्रम होता. नावातही पराक्रम होता. नावात पराक्रम. आत्ताच्या नावातही काहीतरी पराक्रम असा. जिजाऊ नावाच्या मुलीचं लग्न झालं राजे शहाजीराजांबरोबर. शहाजीराजांबरोबर दिवसामागून दिवस पलटत. जिजाबाई साहेबांना पहिला मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव ठेवलं राजे संभाजी. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा 4 मुलं जन्माला आली तशी कुशीतली निघून गेली. आणि या मासा जिजाऊना मात्र आई भवानीच्या समोर मात्र साखर महादेवाच्या दारात गेली, जगदंबेच्या दारात गेली. आणि आईला बोलू लागली, आई, आई तुझ्या पाया पडते, तुझ्या पाया पडते. देव देश धर्म काही सुरक्षित नाही राहिलं. आई काही आई बघ ना, तुझ्या लेकीच्या पदरावर या सुलताने सत्तेनं हात टाकावा.
कुणीतरी यावं तुझ्या लेकीच्या पदराचा इस्फुट करावा, कोणीतरी यावं तुझ्या लेकीच्या कपाळावरचा कंकू उद्ध्वस्त करावं, कुणीतरी यावं देवांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाव्यात. आई कैसे सगळी कैसेच नव्हती तुला. आई मी आज तुझ्याकडे मागण्यासाठी आले, मला मुलगा दे. मुलगा हो, तो या त्याच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचं राज्य निर्माण करेल. तू जन्माला घातलेले या सृष्टीला पुन्हा जन्म तू कलम करेल. आई दे. आई माझं एवढं साकडं पुढं कर ग, पुढे साकडं माझं पुढं कर. नवरा मिळाला नाही विचारानं चांगलाच आहे तो बिचारा. हो, माझ्या पिताश्रींच्या वाट्यालाही गुलामीच आली, अजमच्या नवऱ्याच्या वाट्यालाही गुलामीच आली. आई तू जर मुलगा दिलास ना तर मी त्या लेकराला गुलामी नाही करू देणार. राजा बनवेल, राजा. हो राजा बनवेल, बनवेल त्याला. शहाजीराजे कधी निजामशाहीमध्ये, कधी आदिलशाही, दिल्लीच्या तख्तावर मोगलशाही. शहाजीराजांचा पराक्रम आणि शहाजीराजांची कीर्ती अशी वाढत चालली होती की आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाही या तिन्ही सत्तेला असं वाटायचं की शहाजी हमें चाहिए, हमें. हर कोई शहाजीराजे को चाहता था, लेकिन शहाजीराजे मिलेंगे तो फिर आखिर किस चीज को मिलेंगे. कोणाला शहाजीराजांनी भेटावं. दिल्लीच्या तख्तावरचा शहनशाह एकदा महाबत खानाला बोलता बोलता बोलून गेला. महाबत खान, महाबत खान, हमें शहाजी चाहिए. ये शहाजी बड़ा होशियार और बड़ा चालाक है. आज हम इस दिल्ली के तख्त पर राजा बनकर खड़े हैं तो इसकी वजह सिर्फ एक है, हम आज राजा है तो सिर्फ शहाजी की वजह से. लेकिन महाबत खान कभी आदिलशाही, कभी निजामशाही, इस शहाजी को हर कोई चाहता है. और महाबत खान ये भी ना हम आपके असर पर दिखाना चाहते हैं. आप जाइए और उस शहाजी राजा को कहे चाहे कुछ भी करो, हमारे सामने पेश करो. जाओ जी हुजूर. इसके आगे मुझे काय वो जाता हूं, उसके मुस्के मारून तुमच्या हाजीर करता हूं, उसमें काय जल्दबाजी आहे. हो, बोकडाच्या कानाला जसं धरावं तसं धरतो, तुमच्या मोरा पेश करतो. खामोश बेवकूफ, बेवकूफ हो तो. महाबत खान तुम दक्खन में शाहजी के बारे में बात कर रहे हो. 8 साल हम उनके बरा में रह चुके हैं, हम अच्छी तरह से जानते हैं ये शाहजी कैसा सुरमा इंसान है. और तुम कहते हो कि इस शहाजी को मैं असं जातून बोकडाच्या कानाला धरून आणतो. बेवकूफ, कुछ भी करो लेकिन शहाजी नहीं करते. दिल्लीच्या तख्तावरून महाबत खानाला देवगिरी किल्ल्यावर असलेली पण निजामशाही बोलू लागली. कोणाला? अहो निजामशाही सुद्धा म्हणाली राजे लखोजी जाधवांना, लखोजी वक्त बड़ा कम है हमें. लखोजी आज तक हमने दी हुई जबान आज तक आपने कभी खाली नहीं जाने दी. लखोजी ज्यादा रहा, हमें आपका दामाद शहाजी चाहिए. शेजारी वजीर होता. क्यों वजीर है? आपको लगता है कि ये राजे लखोजी जादौरा जाएंगे और शहाजी राजे को खरीद करके लेके आएंगे? हुजूर ये मराठे इतने चालाक और इतने होशियार और इतने ईमानदार है कि उनकी वो कौन सा ग्रंथ है,
हाँ, उनका भगवत गीता हुजूर यही कहती है कि युद्ध भूमि में चाहे कोई भी युद्ध करने के लिए उनका खून का रिश्तेदार ही क्यों ना आए, वो उनके साथ भी झगड़ते हैं, उनको मार देते हैं, वचन वचन निभाते हैं। प्राण जाए पर वचन न जाए, ऐसी इनकी खासियत है। बहुत खूब भाई, बहुत खूब। क्यों लखो जी ज्यादा रहो आप, आपके दामाद कर सकते हो दौलतबाद के सामने। हुजूर कामात कुत्राही होणार नाही याचा यकीन असावा। जावई असला म्हणून काय झालं, या मुसक्यावरून आता दौलतबाद किल्ल्याच्या तुमच्या तक्ताच्या बोरा हजर करतो। खाली हात आलो तर तुम्हाला थोबाड बी जावणार नाही। हा लखोजी जाधवराव, बहुत खूब बहुत खूब बहुत खूब। हम जानते थे जाधवराव आप ही ये काम कर सकते हो। विडा उचललाय आणि याच वक्ताला मात्र राजे शहाजीराजे शिवनेरी किल्ल्यावरती जिजाबाई साहेबांना घेऊन कोणाच्या नजरेखाली, राजे शरीरजी राजे यांच्या धर्मपत्नी राणी दुर्गाबाईचे सख्खे बंधुराज जिनका नाम था राजे विश्वासराव शिवनेरी किल्ल्याचे निजामशाहीचे किल्लेदार म्हणून तिथं कामगिरी पाहत होते। भोसलेच्या कुटुंबातला रक्तातला माणूस हा होता, तर सगळ्यांची तक्रीर तिथं झुकलेली होती। राजे शहाजीराजे जिजाबाई साहेबांना घेऊन शिवनेरी किल्ल्यावरती आले। चर्चासत्र चालू झालं, पण हे चर्चासत्र चालू असताना धावत एक हेर आला आणि हेर आला तसा शहाजीराजाच्या कानाला आला। शहाजीराजाला बोलता बोलता बोलून गेला, महाराज कुठंतरी एखाद्या डोंगराच्या आडला पहा, आता तुमचं काही खरं दिसत नाही। महाराज मी आज सांगतो म्हणून माझा शब्द तेवढा पाळा, तुम्ही कुठंतरी लपा, आता शिवनेरी किल्ल्यावर थांबू नका। का अशी एवढी कोणाची हिंमत झाली आमच्या तलवारीला तलवार भिडवण्याची? महाराज साहेब आता काय सांगावं, कसं सांगावं तुम्हाला? अहो राणी साहेब सांगा की यसनी, अहो काही झालं तरी जो सरदार यसनी धरायला आलाय त्यांच्यावर रणांगणच करू शकत नाही। खामोश, कोणाबद्दल बोलत आहात याचं भान राहू द्या। तुम्ही शहाजीराजांबद्दल बोलत आहात, मी साहेब सबक माहिती आहे, पण खास ते सरदार राजे लखोजी जाधवराव म्हणजे तुमच्या पिता श्री शहाजीराजांना कैद करायला आल्या। काय आमचे पिताश्री? या वक्ताला आता पिस्तर खुद्द परमात्मा जरी चालून आला ना, तरी देखील आमच्या मनाचा कणका कधीही लावणार नाही, कोणासमोर झुकणार नाही। येऊ द्या। लखोजी जाधवराव शिवनेरीच्या पायथ्यावर आले, विश्वासराव पायथ्यावर आले, आदरातिथ्य मामासाहेबांचं स्वागत केलं। मामासाहेबांना लखोजी जाधवांना बोलले, मामासाहेब आपण अगदी अचानक येणे केले? विश्वासराव तुमच्यावर विश्वास म्हणून तुम्हाला गोडी गुमानाने सांगतो, ते शहाजीला अगदी गुमान आमच्या ताब्यात हाणायचं नाही। आम्हाला ठाव आहे इथं शिवनेरी किल्ल्यावर लपला देव जाईल कुठं, आमच्या मोहरला पराक्रम करणार निघाला काय? मामासाहेब राणी जिजाबाई साहेब आपला इंतजार करत आहेत। राजे शहाजीराजे गडावर उठले, काय समजा शिवनेरी किल्ला पिंजून काढा, मूर्ती आवडत त्या आमच्या मोठा पेश करा, जातोय कुठं? विश्वासराव आम्हास आमच्या लेखीस भेटावेसे वाटते, चला। विश्वासराव लखोजी जाधवांना घेऊन शिवनेरी किल्ल्यावर गेले। दरवाजा उघडला, जिजाबाई साहेबांना आदरातिथ्य केलं, कुंकुम तिलक केलं, गंध लावला, स्वागत बापाचं केलं आणि घरामध्ये बसल्यानंतर बापाचं आणि लेकीचं चर्चा सुरू। एकदा बाप जरी चुकला ना तरी सुद्धा लेकीनं कशी कान उघडणी करावी ऐका। जिजाबाई साहेब आपल्या बापाला बोलू लागले, बाबासाहेब आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मुघल, कुतुबशाही, बिगरशाही, मोगलशाही
परप्रांतातून आलेले ह्या सत्ता तुमच्यासारख्या पराक्रमी माणसानं तलवारी हातामध्ये घ्याव्यात आणि त्यांच्या समोर फक्त झुकावं लावावं, लढाईचा हुकूम त्यांनी गाजवावा आणि मारावा कुणी? आपल्या माणसाने. बाबासाहेब हे सुलतान स्वतः कधी लढत नाहीत, हे मारतात, लढायला लावतात ते आपल्याला, आणि आपल्याला हवं असतं फक्त त्यांचं वतन. पहा ना, आज तुमचा जावई सुद्धा तुम्हाला दिसत नाही. तुम्ही तर तुमच्या जावयाला मुसक्यावळून नेला. जिजा, पोरे शहाजीराजांना कैद करणं म्हणजे लय जीवावर आलंय पोरे. पण आता अर्थ काय बी राहिला नाही, त्याला पर्यायच राहिला नाही. आमचं हेच प्रारब्ध आहे पोरी, आमचं हेच प्रारब्ध आहे, हेच प्रारब्ध आहे. नाही आवाज नाही. एक हेर आला, लखुजी जाधवांच्या कानाला लागला. लखुजी जाधवानं कमराला एका गोळीमध्ये 100 होऊन आणले होते. जिजाऊ साहेबांच्या हातात दिले. जिजाऊ साहेबांना सांगितलं, ओरे एवढे 100 होऊन घे. वरगाडावर येताना शिवाई देवीला भेटलो. शिवाई देवीला सांगितलं, माझ्या लेखीचा कुशीतून एखादा पुत्र जन्माला येऊ दे, मुलगा झाला म्हणजे एवढे 100 होऊन माझ्या वतीनं देवीच्या कमल चरणावरती अर्पण करा. ही खुशखबर ऐकायला आम्ही नेमकं कोणत्या मुलकात असू हे आम्हाला शक्य होणार नाही. पुरी घे घे घे, एवढे 100 होऊन घे. चला. सगळे मौळे घेतले. लखुजी जाधवराव खाली आले. खाली आले कुठं? पायथ्याला. आणि जे तख्त त्यांनी बनवलं होतं त्या तख्तावर कोणीतरी बसलेलं राजे लखुजी जाधवांना दिसलं. लखुजी जाधवराव बोलले, कोण म्हणायचं ते? एवढी कोणाची हिंमत झाली? कोण म्हणायचा? त्या तख्तावर बसलेला इसम उठला, प्रकाशात आला, चेहरा दिसला. लखुजी जाधवराव कडाडले, शहाजी तू थांबावे. मामासाहेब तीही तसल्ली पुरी करावी. आम्ही या वक्ताला तुमच्या समोर हजर आहोत, कारण तेच आहे. पण थांबा, टाइमीज मनी नाही तर पोसाना कोणी आपल्याकडे वखूत कमी. इसलिए शॉर्टकट स्ट्रेट तुम्हाला सांगतो मामासाहेब. सोनपंत ढबीर, तुमच्या हातात आलेला खलिता जरा मामासाहेबांना वाचून दाखवावा. असं आता सोनपंत ढबीर आम्हाला ग्रंथ पडून दाखवणार का? बोला पंत, बोला, काय म्हणणं तुमचं एकदाच कळू द्या आम्हाला. आणि या रायारावाला तर जब्बारी. मामासाहेब, लवकरच तुम्ही आमच्या पंक्तीत येणार आहात. ऐशी आम्हावर रागे भरून नाही. अरे कापरा तुझ्या तर. सोनपंत डबीर बोलू लागले, एक खलिता होता, खलिता उघडला. सोनपंत डबीर वाचू लागले, हम खान महाबत खान राजे शहाजी राजे, आज हम शहनशाह बादशाह का खलीफा आपको सुना रहे। आपकी धर्मपत्नी जीजाबाई इसी वक्त हमारे कब्जे में है। अगर आप आपकी धर्मपत्नी को सही सलामत चाहते हो तो आप हाथों में सफेद रुमाला बांधकर इसी वक्त दिल्ली के तख्ते पर हाजिर हो जाए। अगर आकर दूसरी कोई गस्ती आपने करने की कोशिश की, आपके जीजाबाई के ऐसे खिनौने वार्तालाप आप हर वक्त सुनते रहेंगे। ऐसा ही खलीफे या महाबत खानाने केलं असं होतं, तो तिथून उडा उचलला. नाशिकच्या जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वरवरून निघालेल्या गोदावरी नदीच्या काठावरून गोदावरी नावाच्या माऊलीला उचललं. चुकून जिजाबाई समजून त्याचा खलिता याने टाकून दिला होता. तो खलिता यांच्या हाती लागला.
माझ्या लेकीच्या पदरावर हात महाबत खानाचा हे पडल्याबरोबर तळपायाच्या मस्तकात राजे लखोजी जाधवाची गेली तसे लखोजी जाधवराव कडाडले, तख्तावरून उठले तसे बोलले, महाबत खान, अरे हरामखोरा ही तुझे हिंदू, अरे कोल्या कुत्र्याची मामासाहेब आपण शांत व्हावं. मामासाहेबाला शांत केलं. जावई बापू सासरे बुवाला बोलू लागले, मामासाहेब, देव देश धर्म काही सुरक्षित राहिलं नाही. खंडागळ्याचा हत्ती पिसाळ्यापासून जे आपल्या दोघांमध्ये वैर जन्माला आलं ते फक्त वैर आपल्यात टिकून राहिलं. हे परकीय येतात, बागडतात, इथे राज्य गाजवतात आणि आपण मरतो, चुकतो, लवतो फक्त त्यांच्या समोर वतनासाठी. मस्त राहायचं वाटतं की इथे निर्माण हवे ते स्वतःच्या स्वार्थाच्या. बोला शहाजीराजे, बोला, काय करायला पाहिजे या वक्ताला? आता तुम्हीच सांगा, आम्ही नेमकं काय करायला पाहिजे या वक्ताला? राजे शहाजीराजे सासरेबाईंना बोलून गेले, मामासाहेब, या पाखंडी लोकांचं खंडन जर करायचं असेल तर आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात कार्य करावं लागेल. मामासाहेब, धर्माचे पालन, या पाखंडी लोकांचं खंडन करण्याचा विडा तुम्हाला आम्हाला उचलावा. आता दोन्ही हे महापुरुष एकत्र आले होते आणि आपल्या सासरेबुवाचा नेमकं काय काय पाहुणचार करावा म्हणून राजा शहाजीराजाने 4 कटेरी घेतल्या, कटेरी. आणि या कट्यारी राजे लखोजी जाधवांच्या हातामध्ये दिल्या. असलोजी आणि रघोजी या तिन्ही लेकरांच्या हातामध्ये दिला. हाच शास्त्रीबुवांचा केलेला जावई बापूंनी पाहुणचार. वर्षानुवर्षापासून जन्माला आलेलं खंडगळ्याचा हत्ती पिस्तळ्यापासून या भोसले आणि जाधव मधलं वैर आज इथं संपलं होतं. दोन्ही कुटुंब एकीने झालेले आहेत हे निजामच्या कानावर पोहोचलं. काही केलं तरी निजामच्या तख्तामोहर जावं लागणार होतं आणि गेलेच राजे लखोजी जाधवराव आपल्या तिन्ही लेकरांना घेऊन मात्र निजामच्या समोर गेले. निजाम तख्तावर बसला, कुर्निश बजावली. बहुत खूब राजे लखोजी जाधवराव, बड़े यकीन के साथ हमने ये बीड़ा आपके हाथों किया था, लेकिन आपने तो उससे मिट्टी में मिला दिया. आखिर क्यों? क्यों की ऐसी गुस्ताखी? लेकिन फिलहाल चाहे कुछ भी हो जाए आपका स्वागत तो करना ही पड़ेगा. टाळी वाजव. पडद्याच्या पाठीमागे 3 माणसं हजर होते. तिघांच्या हातामध्ये तबक होती, ताटं होती, त्याच्यावर पांघरून टाकलेलं होतं. तिघ ही ताटं घेऊन समोर आली. सगळ्यांच्या नजरा तिघांच्या चेहऱ्यावर हातात त्या तबकावर पडल्या. निजामी पुन्हा एक टाळी वाजवली. एका माणसाच्या हातातलं जे तबक होतं त्याच्यावर तर ते अवलोकन सरकवलं गेलं आणि सरकवल्याबरोबर सगळ्यांच्या नजरा त्या तबकावर पडल्या.
लखोजी जादवराव, इसमें चूड़ियां है, चूड़ियां। क्या पहना नाहीतर फोडा। दुसऱ्या ताटावरचं अवलाकन सरकवलं गेलं। और लखोजी इस पर सर पर पहनने के लिए कफन है, कफन। अब ना जाने किसके हाथों में चूड़ियां होगी और किसके सर पर कफन। लखोजी जाधवांच्या समोर किती टाळी वाजली, अवलाकन सरकवलं गेलं। और लखोजी जाधवराव, इसमें तुम्हारे और तुम्हारे तीनों बेटों की तकदीर है, तकदीर। अब न जाने किसके सर पर कफन होगा, किसके हाथों में चूड़ियां। उठला तसाच निघून गेला। बादशाह निघून गेल्यानंतर पुन्हा कमरेपासून नवून पुर्निश करण्याची फरमाईश होती। पुर्निश करण्यासाठी चौघही लवले, नुसते लवलेच आहे। तर बघता बघता ये सुलतान लवल्याच्या समोर बघता बघता तलवारीचा खणखणाट मात्र या तिघा चौघांच्या हे देहावरती पडू लागला। राजा लखोजी जाधवांना कळालं की आपला मृत्यू आता पक्का ठरला, ठरला, ठरला। राजा लखोजी जाधवांचा हर लखोजी नावाचा मुलगा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू लागला। सुलतानी सत्तेची तलवार मात्र या चौघांच्या मस्तकावरती पडत होती, देहावरती वार करत होती। और ये इनके हाथों में तो तलवार ही नहीं थी, छोटी सी कटियार और कटर के साथ तलवार के साथ कैसे लड़ेंगे, लेकिन लड़ना तो पड़ेगा। लखोजी जाधवांचा दुसरा मुलगा मारला गेला, तिसरा मुलगा मारला गेला। अरे राजा लखोजी जाधवांच्या देहावर जर आता वार होण्यासाठी सुद्धा जागा उरली नाही। तेवढ्यात राजा लखोजी जाधवराव धारातीर्थ पडणार रक्तबंबाळ झालेले राजा लखोजी जाधवराव कडाडले। अरे हरामखोराओ, या गादीचे खरे वारस आम्ही। अरे अफगाणिस्तान कडून आलेली कोल्ह्या कुत्र्याची अवलाद तुमची। जीवाच्या बेनबेन जाधवाचे जाधव झालो तुमच्या खातीर। रक्ताच्या खरवळ्यामध्ये 3 लेकरं पडली होती। पोरांकडे बघून राजा लखोजी जाधवराव कडाडले। पोराव येणार, पोराव येणार। तुमच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी एखादा तरी या देशात एक तरी राजा जन्माला येणार। माझा शाप आहे सुलतानी सत्तेला। एका सुलतानाच्या तलवारीचा वार राजा लखोजी जाधवांच्या मस्तकावर बसला। संपला आयुष्य। राजे लखोजी जाधवांचा आत्मा निघाला, निघाला तो सरळ सरळ आपल्या दैत्याच्या समुद्रामध्ये जाऊन शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन पोहोचला। वाट पाहत होता फक्त त्या वक्ताची। आणि सोन्यासारखा दिवस उजाडलाच। अरे या सोनेरी दिवसाची वाटवर जंगलातले पशु पक्षी पाहत होते। या सोनेरी क्षणाची वाट या भारत मातेच्या कुशीत जन्माला आलेला प्रत्येक मानव पाहत होता। सोनेरी क्षणाची वाट माझ्या माता मावल्याचा पदर। आणि सोन्यासारखा दिवस उजाडला, उजाडला, उजाडला। अरे पूर्व दिशेला उजाडला, सूर्य पश्चिम दिशेला मावळत होता। आणि पश्चिम दिशेला मावळत असताना शिवनेरी किल्ल्यावरती एक तेजस्वी तारा जन्माला आला। त्या सूर्याचा, त्या तेजस्वी ताऱ्याचं हे जन्माचं नाव होतं राजे शिवाजी। शिवनेरी किल्ल्याला झाला। मानकोजी काकाला मिशीला मारले। अरे राजा चला, अरे माझ्या मायबाबाच्या पत्राचं रक्षण करायला या भारतवर्षाच्या माझ्या जन्माला राजा। माझ्या देवाचं, देशाचं, धर्माचं पालन करणारा देव जन्माला देव।
पाहिजे संदेश तुमचा बाप जन्माला बाप. अरे साखरे वाटत हातीवर नाही. अरे राजा जन्माला राजा. अरे आनंदावर आनंद किती ओसंडून व्हावा. या आनंदाला इतका उकळता होता. आनंद किती दिवस चालावा. दुःखाचे दिवस मात्र निघता निघता निघून जात नाहीत, परंतु आनंदाचे दिवस असे पटपट निघून जातात. इतके जातात राजा जन्माला. राजाचं बालपण किती सांगावं महाराजांचा. काही मीच म्हणे नाही तपोसना कधी नाव वाजून. हम बोलना तो जरूर चाहेंगे लेकिन छत्रपती शिवाजी महाराज असं वाटतं जेवढं महाभारत महत्वाचं, जेवढं भागवत महत्वाचं, तेवढंच देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव भारत सुद्धा महत्व. काय बोलावं आणि किती बोलावं राजांबद्दल, किती बोलावं. राजांचं बालपण आता सांगायला आपल्याकडे वेळ नाही, पण तरी लहान असताना शिवराजाला मारसा टिकावं भगवद्गीता सांगायच्या, रामायण सांगायच्या, महाभारत सांगायच्या, कर्ण अर्जुनाच्या कथा कादंबरी सांगायच्या, भगवद्गीता सांगायच्या. व्हॉट्सअप आणि चॅटिंग करायला नव्हत्या सांगितलं. फेसबुकला माझ्या फोटोला किती लाईक केलं हे नव्हत्या सांगत. मला कोणी मुलगीच देत नाही म्हणून कॉलेज मध्ये पटून कुणीतरी आणायचं याचं प्रशिक्षण तर देत नव्हत्या. भगवद्गीता हातामध्ये घेतली आणि भगवद्गीतेतला एक श्लोक शिवराजाला शिवा, तुमचा जन्म झाला तो देवाचं देशाचं धर्माचं पालन. आमचे पिताश्री म्हणजे तुमचे आजोबाई असेच धारातीर्थ पडले. गुलामी स्वीकारावी लागली त्यांनाही आणि तुमच्या पिताश्रींनाही. पण या सुलतानी सत्तेच्या समोर कधी तुमचं नतमस्तक झालेलं मला. एक वेळेस तुम्ही बापाचे कार्य नाही ऐकले तरी चालेल शिवराजे. तुम्ही देवाचे कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. एका आईने लेकाला सांगा. शिवा मी तुला एक सांगते, कृष्णाचा जन्म झाला कंसाला दुष्टांना मारण्यासाठी, रामाचा जन्म झाला रावणाला दुष्टांना शत्रूला मारण्यासाठी. शिवराजा आपणही कार्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. शिवराजे उठा. धर्माचं पालन करण्याचं आमचे पिताश्री केले, त्याच वक्ताला तुमच्या पिताश्रीने आमच्या पिताश्रीने ठरवले. ते उरलेले कार्य अभंगाच्या दुसऱ्याच्या हाती घ्यावे.
विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 शिवराज हेची तुम्हा आम्हा करणे काम बीच वाढवावे. शिवराजे लहानाचे मोठे परिवार जवळ घेतले, मित्र घेतले, मित्र स्वार्थी मित्र नव्हते त्यांच्या जवळ. आताचे मित्र म्हणजे विशिष्ट हेतुकरीत मैत्री करतात, काही काही कारण विशिष्ट हेतुकरीत केलेली मैत्री कधी शेवटपर्यंत टिकत नाही, आणि ज्या मैत्रीमध्ये हेतूच नाही ती कधी मरत नाही, ती कधी मरत नाही. मित्र कसा असावा? मास्टर आवाज, तुम्ही आवाज आमचा खिशात ठेवू नका, आवाज द्या. आवाज वाढेल तुझ्या हातात बळ नाही काय. मित्र कसा असावा? मित्रामुळेच मित्र बर्बाद झाले, मित्रांमुळेच मित्र सुधारले, मित्रांमुळेच मित्रांचा इतिहास घडला. म्हणून मित्रांनी ठरवावं आपल्या आयुष्यात मित्र कसे असावे. विठाला चार दोन सवंगडी गोळा केले, राजांचं बातमान सांगता येणार नाही, पण एकच सांगितलं पोरांना, तलवारी हातात घ्या, तलवारी. सुलतानी सत्तेच्या हाताळाला पाय देऊन ते स्वतःचे राज्य निर्माण करायचे, आणि तेही या हर हर महादेवाच्या साक्षीनं. पण शिवबा आपल्याला आता चाट्या बी नाहीत घालायला, तलवारी कुणी द्यायच्या? तलवारी बनवल्या, युद्धशस्त्र शिकवल्या, 18 पगड जातीची माणसं शिवाय जवळ केली. 18 पगड. या काही जातीतला माणूस नव्हता राजांच्या पदरी नव्हता. तो बहिर्जे नाही, रामोशी समाजाचा. काय क्वालिटी तुझ्यात? ये तो कलाकाराचे आवाज निकालता, या पशुपक्षाचे आवाज काढतो, याची नजर खतरनाक आहे. इससे हम स्वराज्य का कैमरा बनाएंगे, कैमरा. मिस्टर आबासाहेब, बहिर्जी नाईक को क्या बनाया छत्रपती शिवाजी महाराज ने? कॅमेरा बनवला, गुप्तहेर खातं दिलं. तुझ्यात गुण काय? तुझ्यातला गुण मी ओळखला, माझ्या स्वराज्यात तुला काम दिलं. आता तसं पाहिजे होतं, तुझ्यातले गुण ओळखून ऍड करायला. हा, आरक्षण आहे का तुला? नाही, पण एक बात कहू, द्यायचंय ना तर सगळ्यांना, नाही तर सगळ्यांच काढून टाक. याने झालंय काय? तुम्हाला याचा पुरावा देऊ का? याने झालंय काय? आपण आपल्या क्वालिटीच्या माणसाला योग्य जागा न दिल्यामुळे अमेरिका, हाँगकाँग, थायलंड, फ्रान्स, जपान, इटली, दुधाची किटली, या दुसऱ्या देशामध्ये जे शास्त्रज्ञ म्हणून जन्माला आले आणि गेले ना, ते लेकरं आपल्या भारत देशात येत का? 50 लाख भरायला जॉब नाही घेऊ शकतो. आता एनिवे जागा खाली नाही, ज्यासाठी मी ऍडजस्ट करू शकतो तसं काही करायचं काळजी नाही. पैसे भरून नोकरीला तर लागूच नाही. आणि भारत देशाला ऋषी मुनींनी जेवढं मोठं केलं, त्याला जर देशाला टिकून ठेवायचं असेल ना, तर ज्यांच्या हातात हे आहेत ना भरती करणारे, यांनी कान उघडून आज ऐकावं. क्वालिटीला जागा. तुम्ही जर नापास झालेला 35% जर डॉक्टर केला आणि 150% घेणारा जर त्याच्या दारात झाडू पसायला नव्हतं, तो माणसं मारीनच ना. तुम्ही वशिला हेलिकॉप्टरचा पायलट करा बरं, बघू आपण कोणत्या वाड्यात येतोय तुम्हाला. क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट, इज नॉट क्वांटिटी. क्वालिटी महत्वाची. क्वालिटीचे काम क्वालिटीच्या माणसाने हातात घ्यावेत. आणि तरुणांना, मुलांना, मुलींना एकच वाक्य सांगितलं, क्वालिटीचे व्हा.
क्वालिटीचे व्हा, अशी क्वालिटी निर्माण करा, अशी क्वालिटी निर्माण करा. देशाच्या कामासाठी तुमचा देह जिजावा, नुसता बायका पोरांसाठी. अरे मरना चाहते हो तो किसके लिए? लड़की लिए? अरे किस कुड़ी के लिए मर रहे हो? आणि हे नाही अडपाट भंगार नाही. अरे अशी क्वालिटी तयार करा, मुलाची अशी बापाच्या दारात अशी रांग लागावी, रांग दर्शनाला लागली तशी. आमच्या कार्यक्रमात रांग काय लागली, ते रामभाऊच्या दारात ती पोरगी नाही का इंजिनियर झाली, तिला मागायला एवढी मागायला तिचे बाप. एका सेकंदाला लाखो रुपये कमवा, लाखो करोड रुपये कमवा. माइंड येड्याचा बाजार. 15 लाख घेऊन जाते, मला मास्तर करा ना. क्वालिटीचे माणसं शिवाजी महाराजांनी भरती केले, क्वालिटीचे माणसं भरती करा. भारत देश ऋषीमुनींनी एवढा मोठा केलाय की आजही बाकीच्या देशापुढे भारत देश आदर्श म्हणून उभा आहे. आणि या देशाला आदर्श म्हणून ठेवायचा असेल तर इथं कीर्तन आलेल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक तरुणीला, माझ्या बहिणीला, माझ्या भावाला आज नारायणाच्या गादीवरून बोलतो, तळतळाने बोलतो, एक वाक्य नीट कीर्तनातून घेऊन. या जगात जन्माला आलेली प्रत्येक खुर्ची तुमची वाट पाहते. फक्त तुम्ही त्या खुर्चीचं लायक व्हा, लायक व्हा. वाट पाहते. महाराज मी आळंदीला येण्याच्या अगोदर मला काही स्टेजवरून हाकलून दिलं, ए उतर खाली, उतर. मास्तर लोकांनी उठून दिलं मला खाली. मला ते खेळत असा खेळ कलाकारांचे वगैरे आवाज काढतो, सर मला ते संधी द्या ना. तू काय करतो, गावात काढतो, दादा पडतो तो काढतो आणि समाज प्रबोधन करतो. तुला काय येतं मग करून दाखव. लहान जवळजवळ 2008चा हा विषय. मास्तर लोकांनी मला चान्स नाही दिला, स्वतःला चॅलेंज केलं. स्टेजनी मला हाकलून दिलं ना. एक दिवस असा जन्माला घालीन, एक दिवस असा जन्माला घालीन, त्याला मोहन शेलारच्या नावाने स्टेज जन्म घेईल. हा माझा मोठेपणा सांगत नाही, मोठेपणा हो भिकारी, हो भिकारी, भिकारी व्हा. पण 10 भिकारी जर सकाळी भीक मागायला निघाले ना तर प्रत्येक भिकाऱ्याचा टार्गेट पाहिजे. संध्याकाळी जर गल्ला मोजीला ना आपल्या का, तुमच्या 9 पैकी माझा सगळ्यात जास्त गल्ला पारला पाहिजे, एवढा बेकार भीक मागत. येड्याचा बाजार. हम तुहरे बिन जी नहीं सकते, हम तुहरे बिन मर नहीं सकते. शिवाजी महाराजांची आज जयंती नवीन सुंदर साजरी केली, एवढी साजरी केली. खरं सांगू अंतकरणापासून नारायणाच्या गादीवर मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. कारण मी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि आपला महाराष्ट्र 6 राज्य फिरतोय शिवजयंतीला महाराज. गेले 3-4 वर्षापासून प्रत्येक ठिकाणी मला तेच पाहायला मिळतं. काय राजांच्या समोर डीजे लावायचा, आबासाहेब डीजे. मुन्नी बदनाम होईल, गागर नळाला लाव, सायराट चिंग चिंग चिंगाट, एक मतासाठी ठीक आहे. आणि राजाला धमकी देणारे मी मर्द मावळे पाहिले. राजे राजे तुम्ही, राजे तुमचा पहिला आपण आपण ए वाजव रे. राजाच्या मातीमध्ये तुम्ही जन्माला तर राजे त्याच मातीमध्ये आम्ही जन्माला आलो. राजाच्या मातीमध्ये जन्माला येऊन तुम्ही स्वराज्य निर्माण केले. राजे त्याच मातीमध्ये जन्माला येऊन आम्ही स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न करतो. पण राजा कोणीतरी आमच्याच गावात, आमच्या धर्मात, आमच्याच रक्तात, आमच्याच विचारातला येतो, आमच्याच मंडपातला येतो, आमच्याच घरात येतो, आमच्या टंगड्या घालून आम्हाला खाली कोसळून पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा खाली कोसळून पडलो की नव्याने उभा राहण्याची ताकद ना आमच्या पायात, ना मनगटात, ना मस्तकात. त्यामुळे राजा आमच्यावर एक उपकार करा, काही करा, परंतु राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. खरंय ना, खरंय राजे तुम्ही या जन्माला, आम्ही हायतच तंबाखूला चुना लावायला. स्वराज्य निर्माण तुम्हीच करावं आणि कॉलेजमध्ये जाऊन पोरींना पडून आम्ही जाणावं. राजे तुम्ही या जन्माला. मला एका उत्तर द्या, तुम्ही स्वराज्यातल्या राजांच्या शरीराला जन्माला बोलवता का राजांच्या विचारांना? विचारांना. मग विचार तर पुस्तकात आहे, तुम्ही वाचताय. आमच्यासारख्या मोडक्या तोडक्या कीर्तन करायच्या तोंडूनही तुम्ही ऐकताय. मग विचारात आपल्याला अंमलात आणायला काय कशी आहे? राजांचा एक विचार सांगू. महापुरुषांना बऱ्याच महापुरुष आम्ही फक्त वाटून घेतलं, वाटून. एक सांगू, छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक नव्हते,
जो स्वराज्यासाठी आडवा येईल ना तो राजांचा विरोधकच होता. शिवाजी महाराजांचे काय सांगू. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांच्या बापाचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीचे, प्रत्येक जातीचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे राजे नव्हते, प्रत्येक राज्याचे आदर्श म्हणून राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज फक्त भारत देशाचे राजे नव्हते, प्रत्येक देशाचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज मानव जातीसाठी एक आदर्श किंग. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एकाच वाक्यात व्याख्या सांगेल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाची ढाल आणि न्यायाची तलवार. ये खासियत थी छत्रपति शिवाजी महाराज की. और हमने छत्रपति शिवाजी महाराज की एक तस्वीर लगाई और इसके नीचे लिखा आम्ही मराठी. तो का बापाचे आहेत का शिवाजी महाराज नालाय का. अजून पुरावाही सांगतो. भगवान बाबाचा पण फोटो पाहिला मी, तुम्हाला पुरावा देऊ शकतो. त्याच्यावर खाली नाव टाकलं नालायकांनी, आम्ही वंजारी. भगवान बाबा का नुसते वंजारीच्या बापाचे आहेत का. संत कबीर का मुसलमानाच्या बापाचे आहेत का. ज्ञानेश्वर माऊली का ब्राह्मणाच्या बापाचे आहेत का. महापुरुषांना वाटून घेऊ नका, कारण संतांना जात पात नसते. जात पात नसते. तुकाराम महाराज एका ठिकाणी नसते म्हणाले, अरे आम्ही जो वारकरी संप्रदाय जन्माला घातला, आम्हीच्या सगळ्या माणसाला इथे बोलवले ना, इथे एकाला येण्याचा अधिकार नाही. अगदी सकळांशी येते. यारे यारे लहान या थोर या माग बसू नका. अशी मोर आहे. सगळे या, सगळ्यांना अधिकार आहे. महापुरुषांना जात नसते. महापुरुषांना वाटून घेऊ नका. भारत देशावर इस सोने की चिड़िया पर तो हर कोई राज करने लगा. या भारत मातेचे अजून तुकडे करू नका, अजून टोळ्या करू. राजांचा एकच विचार सांगतो, समाज सेवा करायला लईच माणसं आपल्या पाठीमागे उभे राहावं लागतात असं नाही. मग माऊलीच्या पाठीमागं कोणीच नव्हतं तरी समाजसेवा केली. तुकाराम महाराजांच्या कोणीच नव्हतं तरी पण सेवा केली. कुठं मॅन पॉवर महत्वाची, कधी मनी पॉवर महत्वाची. एक सांगू, समाज सेवा करायला वय ही लागत, लागतं फक्त धाडस, लागते एक निष्ठा, लागतात चांगले विचार. वय लागत नाही. वय हे शरीराला असतं, चांगल्या कार्याला कुठं वय. आणि चांगल्या कार्याला वय असतं तर ज्ञानेश्वर माऊलीला 110 वर्ष आयुष्य होतं. चांगला 100 वर्ष बायको बरोबर संसार केला असता, चांगले डझन भर लेकरं जन्माला घातली असती आणि मग निवांत एखाद्या पठाडावर बसून ज्ञानेश्वरी सांगितली. कार्य करायला वय लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते फक्त 17 वर्षाचे. 17 पण पराक्रम तसाच खातरा. वय 17. आजचं पुणे म्हणजे राजांच्या काळात पुनवडी गावात